बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। नमस्कार, माझं नाव श्रीकांत यशवंत दिवरे, पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा। उद्या धुळे जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काउंटिंगसाठी 5 काउंटिंग सेंटर्स आपण ठेवण्यात आलेले आहेत। शेवाळी फाटा साक्री, केंद्रीय विद्यालय नागाव, जेल रोड धुळे, कुमरेज रोड सिंदखेडा आणि करवंद नाका शिरपूर या 5 ठिकाणी आपण काउंटिंग सेंटर्स आपण नेमण्यात आलेले आहेत। त्या 5ही काउंटिंग सेंटर्सवर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण 3 टायर कॉर्डन सिस्टीम्स आपण तिथे नेमण्यात आलेली आहे। त्याच्यापैकी इनर कॉर्डन जो आहे तो पॅरामिलिटरी फोर्सचा राहणार आहे, मिडिल कॉर्नर जो आहे तो SRPFचा राहणार आहे आणि आउटर कॉर्डन जो आहे तो लोकल पोलिसांचा राहणार आहे। याद्वारे सगळ्यांना सूचित करण्यात येते की प्रशासनाने ज्या ज्या लोकांना पासेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये मीडिया असेल किंवा पोलिंग एजंट्स असतील त्यांनाच त्या ठिकाणी एंट्री दिली जाईल। त्यांना पहिल्याच कॉर्डनमध्ये चेकिंग केलं जाईल। आपल्याला हेही कळवण्यात येतं की काउंटिंग सेंटरच्या आतमध्ये कोणताही मोबाईल फोन नेणे अलाउड नाहीये। त्याच्यामुळे मोबाईल फोन, कुठलेही मॅच बॉक्स, लायटर अथवा धार्मिक विधीचे सामान, हातोडा इत्यादी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अलाउड केलं जाणार नाही आणि आपण ते आणू देखील नाही। 2 दिवसापासून संबंधित काउंटिंग सेंटर्सची बॉम्ब डिस्पोजल चेकिंग देखील सुरू झालेली आहे, डॉग स्क्वॉड चेकिंग देखील सुरू झालेली आहे आणि प्रत्येक काउंटिंग सेंटरवर आम्ही DFMD म्हणजे डोर फ्रेम मेटल डिटेक्टर्स आणि HHMD हँड हेल्ड मेटल डिटेक्टर्स हे देखील आम्ही ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून कोणतंही मेटल अथवा प्रबंधित केलेली गोष्ट आपल्याला आत नेता येणार नाही। सगळ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही विजयी उमेदवाराने आपली विजयी मिरवणूक काढण्यात येऊ नये, त्याकरिता प्रशासनाकडून परमिशन दिली जाणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना अशी एक विनंती व सूचना करण्यात येते की कोणत्याही प्रकारे अननेसेसरी घोषणा देणे, जे उमेदवार हारले आहेत त्यांच्या घरावर काहीतरी गटबाजी करून मुद्दामून लॉ ऑर्डरचा प्रश्न निर्माण करणे, अशा कोणत्याही भानगडीमध्ये आपण पडू नये। त्याच्यावर अतिशय सक्तपणाने कायदेशीर कारवाई केली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।